नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 11। यामध्ये आपण सामान्य ज्ञानवर वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा। डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील असलेला लोकबिरादरी प्रकल्प हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित असलेला आपल्याला सांगता येईल। त्यानंतर आहे आधुनिक भारताचे जनक। आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन राय यांचा आपल्याला या समाजसुधारकांचा गौरव केला जातो। आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन राय या समाजसुधारकाचा गौरव केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र जाधव। डॉक्टर नरेंद्र जाधव हे इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष हे नरेंद्र जाधव हे आहेत। यानंतरचा प्रश्न आहे लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त। लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे आपल्याला लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री हे काम बघत असतात। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अरवली पर्वतरांग ही खालीलपैकी पश्चिम भागातील सर्वात प्राचीन आपल्याला पर्वतरांग असलेली सांगता येईल। अरवली पर्वतरांग ही सर्वात पश्चिम भागामधील सर्वात जुनी पर्वतरांग आपल्याला असलेली सांगता येईल। यानंतर आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला होता? तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर चार्ल्स डार्विन। चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे। चार्ल्स डार्विन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। त्यानंतर आहे तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1960 मध्ये ही बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती। 1 मे 1960 या साली महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आलेली होती। 1 मे 1960 या वर्षी किंवा या दिवशी बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती आपल्याला करण्यात आलेली दिसून येते। यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणून उल्लेख केला जात होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान म्हणून कोणाचा उल्लेख केला जात होता? तर पेशवा याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पेशवा याला पंतप्रधान असे म्हटले जाते। पेशव्यांना पंतप्रधान या नावाने उल्लेख केला जात होता। यानंतर आहे वनाचा विश्वकोश।
यानंतर आहे वनाचा विश्वकोश म्हणजेच इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून कोणाला ओळखले जाते? वनाचा विश्वकोश म्हणजेच इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर तुलसी गौंडा. तुलसी गौंडा यांना वनाचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाते. तुलसी गौंडा यांना हा वनाचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाते. तुलसी गौंडा हा होय. यानंतर डॅश डॅश हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. डॅश डॅश हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अहिल्यानगर हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला सांगता येईल अहिल्यानगर हा होय. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक आनंद अहवाल. जागतिक आनंद अहवाल 2025 नुसार सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून कोणता ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फिनलँड. फिनलँड हा जगातील जागतिक आनंद अहवाल 2025 नुसार सलग 8 वर्ष जगातील सर्वात आनंदी देश म्हणून कोणता ठरला आहे? तर फिनलँड हा जो काही देश आहे हा सलग 8 वर्ष आनंदी अहवालामध्ये पहिल्या क्रमांकाचा असलेला आपल्याला सांगता येईल फिनलँड हा देश होय. यानंतर आहे म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर टिपू सुलतान. टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाते. टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ तसेच पहिले मुस्लिम क्रांतिकारक म्हणूनही ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर सेस्मोग्राफ. सेस्मोग्राफ यांचा उपयोग भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. सेस्मोग्राफ या साधनाचा उपयोग भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. यानंतर आहे जागतिक शिक्षक दिन. जागतिक शिक्षक दिन खालीलपैकी कोणता दिवशी साजरा केला जातो? जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर हा दिवशी जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर हा दिवस होय. यानंतर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश डॅश हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश डॅश हे वृत्तपत्र पहिले सुरू केले होते. तर दर्पण. दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वर्तमान सुरू केलेले होते. दर्पण हे वर्तमानपत्र चालू केलेले दिसून येते. यानंतर आहे सायलेंट व्हॅली. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ राज्यामध्ये आपल्याला असलेलं सांगता येईल. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला भारतातील केरळ या राज्यामध्ये असलेलं दिसून येतं. यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? तर नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्याची सीमा आपल्याला नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेली दिसून येत नाही. नंदुरबार या जिल्ह्याची सीमा होय. यानंतरचा प्रश्न आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली. तर शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. अन्नधान्य वाढवण्यासाठी व शेतीमधील उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती ही घडून आणली गेली होती. हरित क्रांती ही होय.
त्यानंतर आहे प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेले नाव त्यांना व्याकरणामध्ये डॅश डॅश असे म्हटले जाते. प्रत्यक्षामध्ये असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजेच व्याकरणामध्ये त्याला काय म्हणतात तर नाम असं म्हटल्या जाते. यानंतर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 या वर्षी करण्यात आलेली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आलेली होती. यानंतर आहे ब्लेड्स अँड ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ब्लेड्स अँड ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर पुणे या शहरामध्ये ब्लेड्स अँड ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेट स्मारक महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरामध्ये स्थित आहे. पुणे या शहरामध्ये हे स्थित असलेलं आपल्याला सांगता येईल. जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे गैरहजर नसल्यास राष्ट्रपतीचा कार्यभार कोण पाहतो? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे जर हजर नसल्यास राष्ट्रपतीचा कार्यभार कोण पाहतो? तर याचं योग्य उत्तर आहे सरन्यायाधीश. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे जर गैरहजर असल्यास यांचा कार्यभार कोण बघतो? तर सरन्यायाधीश. हे जे काय आहेत हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदाचा कारभार बघण्याचा अधिकार हे सरन्यायाधीश यांना दिलेला आहे. यानंतर आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाणार आहे? आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 हरियाणा या राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी राज्यात विकसित केली जाणार आहे. हरियाणा या राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित केली जाणार आहे हरियाणा या राज्यामध्ये होय. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय अंतरिक्ष दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय अंतरिक्ष दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 23 ऑगस्ट. 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतरिक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल स्पेस डे. राष्ट्रीय अंतरिक्ष दिन म्हणून 23 ऑगस्ट हा दिन दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामधून महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हा जात नाहीये. पुणे या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जात नाहीये. त्यानंतर आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर डॉक्टर होमी भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. डॉक्टर होमी भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे नाटो सायबर संरक्षण गटाला सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा आशियातील पहिला देश ठरलेला आहे. दक्षिण कोरिया हा देश नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा आशियातील पहिला देश हा ठरलेला आहे. दक्षिण कोरिया हा होय. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन
हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांना या नावाने ओळखले जाते. यानंतर आहे दर्पण हे वर्तपत्र. दर्पण हे वर्तपत्र 1832 साली मुंबईमध्ये खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? दर्पण हे वर्तपत्र 1832 साली मुंबईमध्ये खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तपत्र 1832 साली मुंबई या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला सांगता येईल. बाळशास्त्री जांभेकरांनी हे वर्तपत्र सुरू केलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे भारताचे जलपुरुष. भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडून आणलेली आहे. भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजस्थान येथे त्यांनी डॅश मोठी जलक्रांती घडून आणलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, डॉक्टर राजेंद्र सिंह. डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडून आणलेली होती. डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी ही क्रांती घडून आणलेली होती.